मोर्चा काढण्यात आलाय। पैठणमधील या मोर्चात देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे देखील सहभागी झालेत। पैठण शहरातील कावसाणकर मैदानातून मोर्चाला आता सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा आता धडकणार आहे। संभाजीनगरमधील पैठणमध्ये हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे आणि सरपंच देशमुख हत्येविरोधात हा मोर्चा आहे। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी या संदर्भात जरांगे यांच्याशी संवाद साधला। बघूयात। पैठण मधील आक्रोश मोर्चाला मनोज जरांगे पाटील सुद्धा आलेले आहेत। पैठण मधील आक्रोश मोर्चामध्ये जरांगे पाटील सुद्धा सहभागी झालेले आहेत। तुम्ही प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होतात। न्यायासाठी यायला लागल। लेकराच्या एका लेकीन हाक दिली, बापाचा छत्रा गेलाय तिच्या डोक्यावर तर छत्रा गेलंय। यायला लागणार आहे लेकीसाठी, आम्हाला यायला लागणार, येणार। हा संताप वाढत चाललेला आहे। आता उद्या जालन्यात पण आक्रोश मोर्चा आहे, पण काल ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। ते असं म्हणाले की जर जरांगे पाटील असा आक्रमकपणे आंदोलन करत असेल तर आम्ही सुद्धा मागे हटणार नाही। जातीवाद हो ना, आता जातीवाद कोण करतं लक्षात येत आहे ना, जातीवाद कोण करतंय हे लक्षात येत आहे। कारण आरोपीच्या बाजूने तुम्ही बोलताय, लक्षात येतं जातीवाद कोण करतं। आता धनंजय मुंडेला नवीन पायंडा पाडायचा, यांची काही चूक नाही करणाऱ्यांची, ते धनंजय मुंडे कडून आणतोय सगळं। हा जातीवाद मराठा नेते म्हणजे विशेषतः सुरेश दसांचं नाव तर समोर आहे, पण ते तुमचंही नाव आता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जातीवाद तुम्ही घडून आणताय। आपण कधी ही हत्या कुठल्या जातीनं केली नाही, कुठल्या जातीनं केली नाही किंवा हत्येला कुठली जात नसते असं त्यांचं म्हणणं आहे। ते यांना कळण्याला तयार नाही ना। मगरुरी, माणुसकी विसरलेले काही लोक, यांना समाजात एकी राहू द्यायची नाही। जातीवादाकडे यांना हे नाहीच। आम्ही जातीवाद